नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 32. अभ्यास 1 फेब्रुवारी. अभ्यास म्हणले की वह्या, पुस्तकं, निवांत जागा, एकांत ह्या सर्व गोष्टी पूर्वी आपल्याला गरजेच्या वाटायच्या. पण आजच्या विद्यार्थ्याला या कशाचीही गरज नाही. विद्यार्थी अभियांत्रिकीचा असो, मेडिकलचा असो की 10वी-12वीचा असो, त्यांना फक्त लागतं पुस्तकांबरोबर रेडिओ, FM, मोबाईल, त्याच्यावरची गाणी. 3-3, 4-4 तास ते गाणी ऐकत अभ्यास करतात आणि वर छान अभ्यास झाला म्हणून टिप्पणीही करतात. 80% मुलं ही फक्त परीक्षाभिमुख अभ्यास करतात. परीक्षा हा एक विषय किंवा बाब आहे, पण वागणे, चालणे, बोलणे, त्यांचं एकूणच पेहराव ह्या सर्व गोष्टी मुलं इतक्या उथळपणे वागत आहेत आणि हे सर्व वैचारिक प्रदूषण प्रचंड झालं आहे, त्याचा परिणाम आहे. आता हे थोपवता कसं येईल असा कित्येक वेळे प्रश्न पडतो. आजच्या तरुणाला सावरायला मात्र हवं आहे. फक्त त्यांच्यावर ते हे असं करतायत म्हणून सोडून देऊन भागणार नाही. त्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न करायला हवेत. त्यांना नक्की काय हवे आहे हे पाहण्याआधी त्यांना काय हवे असायला हवे आहे ह्याचा अभ्यास पालकांनी गांभीर्याने करायला हवा. आणि एकूणच विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी त्यांच्याशी खेळीमेळीने संवाद साधायला हवा. त्याद्वारे त्यांच्या मनात डोकावायला हवे. संवादामुळे वेळोवेळी चुकीच्या विचारांना वेळीच खणून काढणे अगदी 100% सहज शक्य होत असते व जे वाईट विचार आहेत त्याच्या जागी नेमक्या चांगल्या विचारांचे बीजारोपण करायचे. हे सर्व अतिशय कुशलतेने करायला पाहिजे. म्हणजे मुलांना अशा वेळी हाताळण्यासाठी पालकांना मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रचंड नैतिक आणि आध्यात्मिक पाठबळ पाहिजे, जे मुलांच्या नकळत त्यांच्यावर अंकुश ठेवायचा आहे. सांगून सवरून लगेच आता मी तुझ्यावर अंकुश ठेवतो म्हटलं की मुलं ऐकणारच नाहीत. मग फक्त खंबीर त्यांच्याशी पाठीशी उभं राहायचं आणि आपल्याही मागं खंबीर काहीतरी पाठबळ पाहिजे. ह्यासाठी सुटसुटीत उपाय म्हणजे पुनश्च अग्निहोत्राकडे जाते. कारण आपल्याला वाटते एक छोटासा 2 मिनिटाचा अग्नी प्रज्वलित करायचा, त्याच्यातून काय मिळणार आहे, पण इतकं उदंड मनस्सामर्थ्य त्याच्यातून मिळत असतं. आणि जर पालकांनी हे केलं तर उद्याची पिढी भक्कमपणे नेमक्या मार्गाने जाईल, कारण त्या वातावरणात त्यांची ती पुढची पिढी वाढणार आहे. आणि म्हणून हे सांगायचं आटापिटा, ती पिढी सक्षम आणि बलाढ्य झालीच पाहिजे. आणि ती कशी होईल ह्यासाठी त्यांच्यातले हिणकसपणा, हिणकस गुण, वाईट गुण, क्षुद्र गुण हे सगळे पालकांनी हळूहळू हेरायचे आणि ते बाजूला करायचा प्रयत्न करायचा. आजची मुलं ऐकत नाहीत असं म्हणून त्यांच्यावरच सगळं सोडायचं नाही. आणि त्यामुळं होईल काय तर पालकांवर जबाबदारी वाढेल. आणि पुनश्च मला फिरून जावं वाटतं ते स्वामी विवेकानंदांच्या वडिलांनी ज्यावेळेस रायपूरच्या कारकिर्दीमध्ये तिथं त्यांची एक केससाठी गेले होते ते कामाला, त्यावेळेस 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालावधीत नरेंद्रला छोट्या इतकं छान घडवलं. शाळा सुटलेली होती, तब्येत सुधारायची होती, पण एक पुस्तक देऊन त्या पुस्तकावर खंडन मंडन, उलटसुलट विचार, चर्चा हे सगळं व्यवस्थित करून त्या मुलाला त्यांनी घडवलं. तसं पालकांनी हळूहळू त्यांच्या मनाचा कल लक्षात घेण्यापेक्षा आपल्याला कसं घडवायचं आहे याचा विचार करून उत्तमरित्या त्यांना घडवणं सहज शक्य आहे. आणि सारासार विचार करून आपलाही अभ्यास करून पालकांनी हे करायला हवं. आणि अग्निहोत्र वातावरणात जर मुलं वाढली तर ती नक्कीच वरवर विचार करणं, उथळ वागणं, चालणं बोलणं ह्याचा ॲटोमॅटिक एक आपोआप त्याला एक लगाम लागतो, त्यांना एक शिस्त लागते. सकाळी सूर्योदय सूर्यास्ताला निदान आई वडील गावाला गेल्यावर तरी आपल्यावरती जबाबदारी आहे, ते करावं लागतं आहे, ते करतील हेही त्यांच्यावर जबाबदारी पडते आणि ते करत असतात. पण ह्यासाठी अगदी सूक्ष्मपणे पालकांनी अभ्यास करायला पाहिजे. मग शेवटी भगवान स्वतः सांगतात अर्जुनाला की अभ्यासेनं तू कौंतेय. तिथं आपल्याला त्याचं अनुकरण करायला काय हरकत आहे. एका छोट्या कृतीमुळे प्रचंड तरुण वर्ग चांगला निर्माण होणार आहे. तरुणांनाच असं म्हणत नाही मी, दोन्ही कुटुंबांचं
जबाबदारी म्हणजे जबाबदार बनवणाऱ्या दोन्ही कुटुंबांना तरुणीसुद्धा जबाबदार आहेत त्याला, त्यांनाही आपण घडवू शकतो. आणि वेदांना अभिप्रेत असणारा अभ्यास असा सखोल अभ्यास आहे, तिकडं लक्ष देणं गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करू, मुलांकडनं करून घेऊ आणि उदंड उत्तम नागरिक बनवायचा आपण आपल्याकडनं खारीचा सहभाग नोंदवू. धन्य ज्ञानलालसा आणि धन्य अभ्यासक. नमस्कार.